हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए म्हणजे ओबीसीच आहे हे सिद्ध झालेलं आहे। महानगरपालिका निवडणूक 2026 आज निवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20 च्या माध्यमातून सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, सन्माननीय खासदार आदरणीय अजितजी गोपछडे साहेब, सन्माननीय संघटन मंत्री संजयजी कोडगे, सन्माननीय ह्या माजी आमदार महानगर अध्यक्ष अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्माननीय प्रभाग क्रमांक 20 चे ओपनचे पुरुष आदरणीय संजयजी पाटील घोगरे, सन्माननीय आमच्या ओबीसी महिलेतून मंगलाताई देशमुख, सन्माननीय सौ बसोदेताई आणि लांडगेताई व ओबीसी पुरुष मधून मी वैजनाथ देशमुख या 5 उमेदवार या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी व खासदार गोपछडे साहेब, संजय कोडगे, महानगर अध्यक्ष आदरणीय अमरनाथजी राजूरकर यांनी काल मीडियाच्या माध्यमातून डिक्लेअर केलेलं आहे। बांधवांनो, मला एक आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ओबीसीवर बांधवांनो भारतीय जनता पार्टीच्या वतीने, संघाच्या वतीने, साहेबाच्या टीमच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने एसी महिला सुद्धा एसी महिला जी उभी राहणार होती तिचा वेगळा सर्वे झाला, ओपनचा वेगळा सर्वे झाला, ओबीसी पुरुषचा वेगळा सर्वे झाला, ओपन महिला करता वेगळा सर्वे झाला, महिला ओबीसी सुद्धा वेगळा सर्वे झाला। या सर्वे मधून भारतीय जनता पार्टीला हे सक्षम उमेदवार असल्यामुळे सन्माननीय सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे उमेदवार आज घोषित केलेले आहेत। सर्वात प्रथम सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचा मी अतिशय मनापासून ऋणी राहील का मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून चळवळीचा कार्यकर्ता असून माझ्यावर मी ओरिजिनल ओबीसी आहे। ओबीसीच्या सर्वे मध्ये मला न्याय देण्याचं काम सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय नरेंद्रजी चव्हाण असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, संजयजी कोडगे, आदरणीय गोपछडे साहेब, अमरनाथ राजूरकर, सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए म्हणजे ओबीसीच आहे हे सिद्ध झालेलं आहे। म्हणून एक लिंगायत समाजाला, ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे एक लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल सर्व लिंगायत समाजाच्या, ओबीसीच्या सर्व बांधवांच्या वतीने आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे आपल्या मीडियाच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।